कसं काय दिलं मग गरीबी होती ना गरीबीमुळे दिलं गरिबीमुळे इकडे नवऱ्याने बायको करून आणली त्याचं कर्ज नाही फेडलं का हा का तेव्हा काय पगार होता 60 रुपये रोज होता महिन्याला फक्त 60 रुपये घ्यायचं महिन्याला 60 रुपये अशा शेंगा निघायच्या एवढे शेंगा व्हायचं हा एवढ्या वावरला किती शेंगा निघाल्या? 25 शेंग निघाल्या वावराला एवढ्या वावराला हा का 25 कायला म्हणते तेव्हा वाट्यावर शेंगा होत्या वाट्यावर. नमस्कार मित्रांनो, ही माझी आई आणि हे माझी मुलगी आणि ही माझी मिसेस कोमल. आम्ही आज माझ्या आईच्या घरी चाललो आहे. आमची आजी म्हणजे माझी आईची आई इथंच याच गावात चासमध्येच राहते ते. आता आम्ही तिकडे जाणार आहे. चला तर मग तर मित्रांनो, मी माझ्या मामाच्या घरी आजीला भेटायला चाललेलो आहे. तर लवकरच तिथं पोहोचणार आहे. मित्रांनो, पूर्वी गरिबी काय होती हे आजीने ज्या शब्दात सांगितलं ते ऐकून अंगावरती काटाच आला. गरिबी कसा संसार केला आजीने मित्रांनो समजून सांग. मी आमच्या आजी कशा इथं आलेलो आहे. ही माझी आजी. तुझं नाव सांगायची? सुलाबाई सुलाबाई. काय पूर्ण नाव सांग. पूर्ण सांगू काय इकडून सांगू का तिकडून सांगू? इकडून सांग. इकडून सांग का? लक्ष्मीबाई भाऊजी चासकर. चासकर. आणि माहेर कुठे? आहे डामडरची वस्ती. मग गावात येतच का माहेर? हा माहेर इथंच आहे. गावातल्या गावात झालं का तुमचं लग्न? हा गावातल्या गावात दिली. लग्न कधी झालं? आता लग्न केव्हा सांगायचं केव्हा झाली ती कधी? हा साल माहिती असेल ना? साल साले नाही माहिती की लग्न कोणत्या साली झाली. गावातल्या गावात कसं काय दिलं तुला? गावातल्या गावात कसं काय दिलं मग गरीबी होती ना गरीबीमुळे दिलं. गरिबीमुळे. इकडे गरीब होत्या तिकडे गरीब होती. हा का मग तिकडे नव्हतं खायला इकडे नव्हतं खायला. मग आम्ही कष्ट केले लग्नापासून आम्ही कर्ज फेडले. हा कोणचं कर्ज काय? नवऱ्याने बायको करून आणली त्याचं कर्ज नाही फेडलं का. हा का मग आता मुलं गेलं किती येतो? 6 मुली एक मुलगा. हा का हा नातवंड आहेत. नातवंड किती आहेत? मला वाटतं 9 असतील नातवंड. नातवंड 9 नाती 5 नाती आहेत. 5 नाती. ही कोण आहे? ही माग ती 6वी नात आहे. 6वी नात लेकाची ती 6वी नात. 6वी नात. हा हिचं नाव काय सांगतो तू? काव्य प्रसाद. मित्रांनो, ही आपल्या घरी आली होती त्या दिवशी. तिचं आपल्याला पहिलं नाव वगैरे सांगितलं होतं आपण. आणि आमची आजी आहे ना, आता बरेच दिवस झाले तिला असं शरीरामुळं आणि ते काय आजार पॅरालिसिस झाल्यापासून ती अशी बसून आहे जागेवर. आता हे काय आहे तुमच्या पुढे? हे काय करायचे तुम्हाला? हे कायसाठी आणलं? लावायचे कधी लावायचे? ते दुधछडीचं रोप आहे. गुलछडीचे रोपे. दुधछडीचं रोप आहे ते लावायचे. त्याला कधी पाणी नाही पाऊस नाही. पाणी नाही पाऊसही नाही का? हा मग आता पाणी कधी यायचं तुमच्याकडे? पाऊस तर झालाय ना. पाऊस झाला आता येईल पाणी तर लावता येईल. मग आता पाऊस येईल. वावरात शेत काय मिरगाचीच काय वाप असते त्याची. मिरगाचीच वाप असते. आता ते मिरगाही सरून गेला सगळं सरून गेले. आता ते कवर लावायच्यात काही नव्हतं. लावलं चांगलंच आहे. आता लावलं तरी ते फुटल. आजीला नीट करा. काय नाही डोळ्याची ऑपरेशन करायला पाहिजे नाही केली नाही काही. आता दिसत नाही काही? नाही ना दिसत. दिसत नाही. नाही दिसत. करायला लागलं पण खायला चांगलं चुकलंच करून का. हा कष्ट करूनच खाल्लं. रुपया कमायचा रुपयामध्येच खायचं. धान्य दुन्य तेव्हा स्वस्त होतं ना आणायला. 2 रुपये किलो साखर आणि रुपया किलो गुळ. आता किती किलो आहे? हा आता किती किलो आहे? आता काय ना माहिती कसा किलो आहे. आता काय आजी काय बाजार करीत नाही. तेव्हा जायचं पैसे कमावलं का जायचं बाजारातून आणायचा बाजार.
भाजीपाला झालं 4 आण्याचं पावशेर, भेंडी आणली पावशेर, 4 आणे पावशेर, वांगी झालं, कुठं काय झालं. त्यावेळेला भेंड्या भेटत होत्या का? मग भेटत होते, भेंडे भेटायचे, डोळी भेटायची, सगळं भेटत होतं, कालवणाच्या वस्तू भेटायच्या. पण मी कधी बाजारात गेलेच नाही, नसेल त्याशीच जायचं. तुमच्या शेतात पिकत होतं मला, तुम्ही काय लावायचं? शेतात काय पिकत होती? मिरच्या पिकायच्या शेतामध्ये, फक्त फक्त मिरच्या पिकायच्या. आणि पावसाळ्यामध्ये घेवडं धानं घरगुती असायचं कालवणाला. त्यावेळेला तुमच्या लग्न झालं तेव्हा आता हे केनेल पाणी बिनी होता का तेव्हा? नव्हतं पाणी, मात्र साली कॅनेल झालाय. त्याच्या आधीपासून मग पावसाळ्यातच करायचे. हा, पावसाळ्याची जमीन होती. 72 साली काळ, 72च्या साली कॅनेल गेलेला आहे. मग तेव्हा काय करायचे नाही पावसाळ्यात? काय फक्त कोरडं धान्याचं, बाजरी, पुढं बिनोगाच्या शेंगा निघायच्या. हं. भरपूर शेंगा निघायच्या तेव्हा. भात बीत करायचे का इथं? नाही भात बीत नाही केलं कधी. करायचं ते पाणी आलं पण पुढं भातही लावायला, पीर भात, टोपण साळ लावून करायची ती, तेवढं केलं. मग बाबा काय करत होते, आजोबा काय करत होते? आजोबा होते सर्व्हिसला. कुठं? सर्व्हिसला सुरुवातीला लागले, फार संगमेर का आठवलं होतं, संगमेरला बदली झाली होती. सुरुवातीला लागलं तेव्हा? सुरुवातीला लागले तेव्हा काय पगार होता? 60 रुपये रोज होत. महिन्याला फक्त 60 रुपये घ्यायचं महिन्याला. 60 रुपये फक्त महिन्याला पगार? 30 रुपये खायला ठेवायचं, 30 रुपये बहिणीला देऊन द्यायचे. आणि तुम्हाला काय देत होते? मला काय देत होती? मला काय भेटायचं त्यांचं त्यांना ते खाणं पिणं पुरायला ते घ्या. मग त्याच्यातून महिन्यातून घरी यायचं, 1 दिवस 2 दिवस राहायचं, शनिवारी यायचं, रविवारी राहायचं, आणि सोमवारी सकाळचं निघून जायचं. संगमनेरला मग गाड्या बिड्या होत्या इथून? हां, गाड्या बिड्या संगमेर गाडी लागत होती, संगमेर गाडी. आणि मग त्याच्या वर्षभरच काढलं तिथं. मग पाईटला बदली करून घेतली, लय लांब पडायला लागलं. मग पाईट घेतलं जवळच्या जवळ. चास सोडून म्हणले मला पुढे टाका, चास देऊ नका मला, फक्त पुढे टाका, वाड्याला टाका, मावळात टाका, पुढे टाका, फक्त चास देऊ नका. चास माझं गाव आहे. त्याला काय झालं? चासमध्ये कुठं दवाखाना होता? दुकानात नव्हता तरी पण काम करायला लागलं असतं ना गावात. त्याला काय होतं? काम तर सरकारीच काम होतं ना शेवटी. सरकारी काम होतं तरी पण घेच ना, लाज वाटायची ना तेव्हा. हं. मागून सुरुवातीला मग मागून ते सवय लागली ना, मग गावातही काम करायचे ना. काय काम करायचे? मलेरियाचं काम. मलेरिया? तेव्हा मलेरिया होता का? हा, मलेरिया कोणाला झाला होता का तुमच्या काळात? झाला होता का काळात? कोणाला मला झाला होता. मलेरिया? हा, तेव्हा जास्त साथ होती का? हा, तेव्हा जास्त साथ होती. मलेरियाची साथ जास्त असायची. दात चावायचे ना, दात चावलं का झालं ते मलेरियाचं काय जिथे थंडी ताप. थंडीन ताप? दुसरं काय आजार असायचं, थंडी ताप. त्या डोस खाल्ला का झाले, गेली थंडी, गेली ताप गेला. मग किती वर्ष बाबा सर्व्हिस होती? हा, किती वर्ष केली सर्व्हिस? संपूर्ण घेतली सर्व्हिस. मग शेती बिती कशी काय करायची तुम्ही? आजी करीत होती शेती. आजी कोण तू? हा, सगळी बीस बघायची, शेती बिती, खुरापणी टुरापणी, काढणी, काय करायचं वावरात काय नाही, पेरणीच्या टायमाला काय करायचं काय नाही, बिनो करायचा का बाजरी करायची, हे कोणतं तरी करायचं. बिनो केला तर खराट्यावाची शेंगा दाणं. एवढ्या शेंगा व्हायच्या? हा, एवढ्या वावरला किती शेंगा 25 निघाल्या? कुटी शेंग निघाली वावराला, एवढ्या वावराला. हा का? 25 कायला म्हणते तेव्हा वाट्यावर शेंगा होत्या, वाट्यावर. मग तो पाला काढून घ्यायचा, हं. दावरा नव्हता ना विनो, पाला काढून घ्यायचा आणि मग जाऊन शेंगा गोळा करायच्या. तू झालं तेच चालली, जवळजवळ 20-22 पोती शेंग झाली निघाली होती. मी झालं तेव्हा हा, लक्ष्मी होती नाही. लक्ष्मी नाही अशी म्हणा. आणि मग खराटे अशा शेंगा झाडाची लोक. शेंगा म्हणजे उपटायला लागत असं ना शेंगा कडे? हा, कसं काय? मग गिळ्याने काढायच्या शेंगा, पाला काढायचा, त्याला 1-1, 2-2 ते तोडून घ्यायच्या. आणि मग आपलं वावर का मोगडायचं, शेंगा काढायचं झालं का हं. मुगडू पार असं मऊ माती करायची. आता अशी झाली का अशी, हं. अगं त्या बाळ नासायची, इथून इकडी घ्यायची, इथून इकडी घ्यायची, हे शियाचं असं भांडायची. हिने मारायचं माझं शेत इथून घेतलं, तिने मारायचं माझं इथून शेत घेतलं. कोण भांडायचं? भांडायला कोण? बाया 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 भांडायच्या काय? हा, मग शेंगासाठी तरपडायच्या टायमापर्यंत झालं, वाटकाला आल्या घरी पोती घेऊन,
कोणाचं पोतं येतं, कोणाचं 4 पाट्या आहेत, कोणाच्या 2 पाट्या आहेत, टब भरून ठेवायच्या. मग आणायचं इथं वाटं घालायचं, मग 5 वाट्यानी लय शेंगायचं, मग 8 वाट्यानी द्यायच्या. मी तेव्हा रोज नव्हते देत, फक्त शेंगा द्यायचे का? शेंगा द्यायच्या, वाट्या असायच्या. तो रोज द्यायचा कसं द्यायचा? शेंगा तोडायला रोज होता, हं, पाला काढला का त्याला रोज, हं. ही शेंगा चाळल्या का त्याला नसं रोज. हं. शेंगा द्यायच्या त्यांना, वाटं घालायचं, वाट्यावर त्याला शेंगा द्यायच्या त्या काळात. मग वाटं घालून 25 पोती राहिली होती का तुम्हाला? हां, मग सगळ्यांना वाटं देऊन? वाटं देऊन. ते वाटं काय एवढं नाही द्यायचं. हं. ती वाटं किती सगळ्या वतल्या का निम्मा तिकडं करायचा, हं. निम्मा आपल्याला ओढून घ्यायचा एक वाटा, हं. आणि निम्म्यात मग 4 वाटं करायचं. निम्म्यात 4 वाटं करायचं का? हां, निम्म्यात 4 वाटं करायचं. असं तिकडला भाग हे पडून द्यायचा, 4 वाटून चौथ्या वाट्यानी चौथ्या वाट्यानी म्हणलं का तरी एवढा टबर शेंगा जायच्या. चौथा वाटा दिला तरी, चौथ्या वाट्याने दिलं तरी तर आपलं बारकाला टपी का तेवढं टबर शेंगा जायच्या. एवढा टपी का तो तेवढा भरून जायचा शेंगाचा. प्रत्येक बायला तेवढ्या शेंगा जातात त्या. ते शेंगा 25 पोत्याचं काय करायचं तुम्ही? 25 पोती वर्षभर पुरायची का तुम्हाला? 25 पोते ओपायची. वापायची? हां, एवढी कायला ठेवायची? खायला किती ठेवायची? खायला ठेवायची 2-3 ठेवायची खायला. कुठं बे भरणाला कुठं खायला आपली एखादं पोत 2 पोती ठेवायची आपली, टाकायच्या ओपून. 25 पोती. मग आता तुम्ही समजा मग त्याचं तेल बिल नव्हते काढत त्या टायमाला? नाही तेल नव्हतं काढ. हा का? कर्ज असायचं ना, कर्ज फेडायचं, कुठं काय करायचं मग त्याला एक पोतं केवढ्याला जात होतं तेव्हा? तेव्हा काय नाही झालं एवढ्याशे 25-20 पोत्याचं 1200 रुपये झाले होते. किती? 1200. किती साली? आता काय कसं काय सांगू किती साली. आता साल आहे आपल्याला, मला माहिती आहे साल आहे. हं. ती सालाचं एवढं काय द्या नाही ते. तो काळ पडला म्हणून माहिती, 72चा साल काळ पडला होता. 72. ते दुष्काळाच्या आधी झालं होतं का नंतर झाले ते शेंगा? दुष्काळ पडल्याच्या नंतर शेंगा एवढ्या निघाल्या. हा का? पाऊस जर झाला ना चांगली शेंगा बाजारात पेर. दुष्काळच्या साली अशी गोळा केली होती दुष्काळच्या साली अशा आपण मोरावरी शेंगा असायची. पाऊस नाही झाला तर अशी बटकत होती शेंगाची त्या 72 साली. तसेच काय पोतभर काय पिशीभर निघाल्या होत्या शेंगा एवढ्या वाराला ना, तसेच बिया बनवून ठेवल्या होत्या बियाला लागून म्हणून. ते बियाला बिया बनवून दुसऱ्या वर्षाला पाऊस झाला म्हणून त्याचं 25 पोतं शेंगल्या. मग आता ह्या वावरात किती, तुमच्या वावरात किती शेंगा निघतात? आता निघतात एक पिशीभर शेंगा निघाल्या. 4 वापर केलं तर एक पिशीभर शेंग नाही निघाली याच वावरामध्ये. मग आता मुली कुठं असतात त्यांच्या? मुली ज्याच्या घरी आहेत, हा का? त्याच्या घरी आहेत, चुकी खात्यात. हा, चुकी खात्यात, आनंदाने राहत्यात. हा, मग आता काय दिवसभर काय करता इथं बसून तुम्ही? हा. दिवसभर बसून काय करता इथं? काय करायचं आता? उठून चालता येत नाही म्हणजे आता काय करायचं? बसायचं आपलं जागेवर मांडी घालून. कुणी आलं तर बोलायचं, नाही कोणी आलं आपलं गप बसायचं. कामं नाही करता येत ना आता? काम नाही काय करता येत. हा, कामं नाही करता येते? काम नाही काय करता येत. करायच्या टायमाला केले. अगं रानात पडले मुळ्या घेऊन तेव्हापासून तर जागेवर बसले. सर मुळ्या नाही. शेण वाहिलं, शेतासाठी शेण वाहिलं, आपलं वावर रंगवायचं, साठीभर खत करायचं. एक वर्षी या बाजूला टाकायचं, एक साली एक साठीभर खत टाकायचं. तेव्हा पिकत होती शेंगा निघत होत्या. मग आता काय निघते? आता निघते काँग्रेस. आता काँग्रेसचं पिक खात्यात. हा, नुसतं काँग्रेस पिकत? नुसतं काँग्रेस पिकवते. आता शेतीच करायला मागत नाही कोणी ना? कोणी शेती करायला मागत नाही, सगळी खात्यात आयतं. हा 5च्या दिवशी जन्म झाला, आईला खायला नाही. पाटकुळी बांधली पारकून त्या याच्यात नेली कुठं डोंगर काठी. आणि तिथं गेलं खिंडीमध्ये गेलं, सोडून पाहिलं, खाली सोडून बघितलं, मिली का जगली? ती मिलीच नाही, ती तिथंच राहिली. तशीच मारा घेऊन गेली. मार कुठं खड खिडकी पिपळगाव
तिथं मायरा घेऊन गेली. पोटाला आग लागली. पोटाला आग लागल्यामुळे तिथं घेऊन गेली. आणि तिथून परत का तिकडं मागं उपाशी परत 4 दिवस राहिली का 5 दिवस राहिली काय तिथे खाय वाचून. आणि खाल्लं पिल्लं असं परत पाठवली घातली. परत तिथं घेऊन आली. तरी तिला काही झालं नाही. हा ती म्हणली मिली तर इथंच सोडून जाईल. ती मिलीच नाही. कोणला तुला हा ती अशी का म्हणली मग तुला काय मेले तर इथंच सोडून जाईल. मग काय करायचं म्हणली हिला नेऊन संग तरी मिली मग इथंच सोडून जाईल. काही खातीन पाखरं खातीन गिजाड खाईन काही खाईन मिलेच नाही. आता काय करा आता पॉज घ्या थोडा. हा झाला जगून काय उपयोग झाला. तर मित्रांनो हा आजीचा फोटो काढ. ही माझ्या आजीची सगळ्यात मोठी मुलगी आहे. आजीचा फोटो आणि ही माझी आजी आहे. आणि ती माझी आई. मग आजी आता तुम्ही तुमच्या काळामध्ये एवढा रोजही नव्हता पैसा नव्हता मग आता तुम्ही एवढ्या मुलींची लग्न कशी काय केली. मुलीची लग्न कशी काय केली. आम्हाला पुरी लग्नाला आल्या का कॅनेलला पाणी चालू झालं. पाणी चालू झालं होतं. हा मग कांदा लावायचं. मग कांद्यात पैसे भेटायचे कांद्याचे काही. मग लोकांकडून पैसे काढायचे व्याजाने पैसे उचलायचे. नातीची पुरीची लग्न करायची. परत ते फेडता दुसरी पोर लग्नाला येतीचे. तसंच ते करायचं. ते कर्ज फेडीस्तवर दुसरी पुरीचं लग्न होतं ते कर्ज फिटायचं. परत कर्ज काढायचं लग्न करायचं. तर काय कर्ज लग्नाला काय एवढा खर्च नव्हता. 20,000 30,000 असं काढायचं. मोठ्या दोघी लिकीची लग्न केली. पहिलं बुद्धी भात होता. मग मागून मागून जसं जसं भेटन तसं तसं झालं. एक उचलून दिली होती लग्न त्यावेळेला मग कसं काय लग्न कसं काय करायचं तुम्ही मग असं बाहेर जाऊन करायचे का गावातल्या गावात का घरी 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 घरच्या घरी गावातल्या गावातच केली मी बाहेर नाही गेली कुठं. हा मग एकच बाहेर झालं. एकच एक कोणतं कुठं झालं एक दावडीला झालं. हा का हा बाकी सगळ्यांची घरीच झाली का. सगळ्यांची घरीच झाली. दावणीला कोणती झाली? घरी म्हणजे इथंच झाली. मामाच्या दारात 2 लग्न झाली. पूजाचं आणि बाळी मावशीचं. पूजाचं शाळेत लग्न केलं. हसऱ्या कसा वाईट येते त्याच्या. मावशीचं दारा पुढं लगीन केलं. आणि ही मोठ्यानी 2 लग्न घरीच झाली. मग सगळ्यात बारकीचं लग्न झालं शाळेमध्ये. हायस्कूल शाळेमध्ये केलं. हायस्कूल शाळेमध्ये केलं का. हा मामाचं ते पोतं लग्न पोराचं. म्हणलं कर आपल्या लग्नात लग्न जाईन होऊन. मग ते लग्नात लग्न केलं बा सोनी मावशीचं. मग मागून मग राहिलं गिऱ्याचं तर मग ते कुठंच मध्ये झालं. देवळामध्ये विठोबा रखमाच्या देवळात लगीन केलं. हिच्या पप्पाचं ना. हा हिच्या पप्पाचं लग्न कुठं देवळात झालं कडूसला. विठोबा रखमाच्या देवळात लगीन झालं. मग आता जाग्यावर बसून काय करता काय नामस्मरण करता का नाही देवाचं काही का नुसतं बसून राहता. करतो की आता मनातल्या मनात बोलायचं असं बोलून जाग्यावर दाखवायचं बसून काय नाही. करता हा जाग्यावर बसून देवाचं जरा आठवण करायची नामस्मरण करायचं. हा, मग करते की हं. आता तेवढंच संघ यायचे आपल्या का दुसरं काय येणार आहे संघ. तेच करायचं तेच सगळं येणार आहे. बाकी काय यायचं सगळं तेच करायचं तेच सगळं येणार आहे. मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका. थँक्यू.